हम जनता दल यूनाइटेड नीतीश कुमार जी के नेतृत्व में पुनः एक बार एनडीए में अपनी आस्था का इजहार करता है और हम एनडीए में ही बने रहें। We are in NDA. एनडीए की लगातार तीसरी बार सरकार बननी तय है। तेजस्वी यादव यांच्यासोबत पाटण्याहून दिल्लीला विमानाने आलेले नितीश कुमार असोत किंवा मग चंद्राबाबू नायडू असोत, आज हे दोनच बाबू ठरले आहेत किंग मेकर। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांनीही आपापल्या पक्षांची पाठिंब्याची पत्र एनडीए सरकारला दिली आहे, त्यामुळे एनडीए सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला राजीनामा राष्ट्रपतींना सोपवलाय आणि येत्या 8 जूनला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात। भाजपकडे बहुमत नाहीये, तिथेच खरी अडचण झाली आहे। त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एनडीएच्या सत्ता स्थापनेत किंगमेकर ठरले आणि ही संधी ते नक्की सोडणार नाही। 16 जागा जिंकणारे चंद्राबाबू नायडू लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, कृषी, रस्ते वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार, जलशक्ती अशी खाती मागू शकतात। तसंच IT आणि कॉमर्स, शिक्षण असे 5 ते 6 कॅबिनेट राज्यमंत्री पदाचीही मागणी करण्याची शक्यता आहे। तर 12 जागा जिंकणारे नितीश कुमार 4 मंत्रिपद मागू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तिसऱ्यांदा सरकार बनवायचं असल्यास भाजप या अटी मान्यही करू शकतं। यात महाराष्ट्राच्या 7 जागांकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये। शिवसेना शिंदे गटाने 6 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 1 जागा जिंकली आहे। तेव्हा सत्ता स्थापनेत या दोघांचाही महत्वाचा वाटा आहे। मोदींची शपथविधीची तारीख, सत्ता स्थापनेचा दावा करणारी ती संभाव्य तारीखही ठरली आहे। मात्र या सर्व घडामोडींमध्ये मोदींना साथ लागणार आहे ती मित्रपक्षांची। ब्युरो रिपोर्ट, झी 24।